आता दिल्लीतून मोठी बातमी येते 2 ते 3 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे। कारण पंतप्रधान मोदींनी काल राष्ट्रपतींची भेट घेतल्यानं या चर्चा सुरू झाल्या। मोदी 27 तारखेला सिशेल्सच्या दौऱ्यावर जात आहेत आणि त्यापूर्वी हा विस्तार होऊ शकतो। मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपमध्ये संघटनात्मक बदल होतील असं सांगितलं जात आहे। राजनाथ सिंहांनी नुकतीच सरसंघचालकांसोबत चर्चा केली आहे। काही मंत्र्यांना संघटनात्मक कामाची जबाबदारी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रांना दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते। केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी काल राजीनामा दिला आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच विस्तार होईल किंवा काही बदल होतील असं सांगितलं जात आहे। अर्थात बंडखोर जे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यांनाही या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकेल का या विस्तारामध्ये? निश्चितच एकतर 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रदेश दौरा आहे। या दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होईल किंवा जे भविष्यात आता जे आगामी अधिवेशन आहे संसदेचं जुलैमध्ये सुरू होणारं साधारणपणे 20-21 तारखेला सुरू होईल अशी अपेक्षा आहे। तर त्या अधिवेशनाच्या 2 ते 3 दिवस पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाची जी नॅशनल टीम आहे ती घोषित केली जाईल। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली ही नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर मग मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होईल असं कळतंय। आता हर्ष मल्होत्रा यांच्याकडे जे केंद्रीय मंत्री होते त्यांना आता दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। पंकज चौधरी जे केंद्रीय मंत्री होते त्यांना उत्तर प्रदेशमध्ये संघटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली आहे। जॉर्ज कुरियन जे मत्स्य व्यवसाय मंत्री होते त्यांनी कालच राजीनामा दिलेला आहे, त्यांची राज्यसभा टर्म संपल्यामुळे। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये बदल होणार हे निश्चित आहे आणि हे बदल आता आगामी 2 ते 3 दिवसात होतील किंवा जे आता आगामी अधिवेशन आहे जुलै 20-21 तारखेला सुरू होणार त्या अधिवेशनाच्या 2 ते 3 दिवस पूर्वी मंत्रिमंडळात विस्तार होईल आणि त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली जाईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। नक्कीच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।